नांदेडची शिव आहे त्या ठिकाणी नारळ फोडून आमदार साहेबांनी आमच्या 8 क्रमांकाच्या प्रचाराचा त्या ठिकाणी सुरुवात त्यांनी केलेली आहे। आणि या ठिकाणी आम्ही 4ही उमेदवार भूषण सोनाळेजी, फारुखजी, त्यानंतर चव्हाणजी, आम्ही सर्व हे कार्यकर्त्यांनी आमचे सर्व काही चौघच आम्ही या ठिकाणी गेलो असता, पण आम्हाला सर्व लोकांनी आपोआप या लोकांनी प्रतिसाद दिला की भाई हे आमचे उमेदवार आले म्हणून। म्हणजे लोकांचा एवढा म्हणजे या ठिकाणी हे आहे की न बोलवता कोणाला न सांगताही एखाद्या रॅलीचं स्वरूप आल्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही सर्वही 4ही उमेदवार या ठिकाणी आम्ही साकडा घातलेला आहे बजरंगबलीला, देवाला, की आमच्या 4ही उमेदवाराला या ठिकाणी यश भेटावे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे, या ठिकाणी झालेलं आहे। आणि आमदार साहेब आज मला सांगा की आज या धनशक्ती जी आहे या धनशक्तीपेक्षा जास्त नांदेड महानगरपालिकेमध्ये उमेदवार आज हे शिवसेनेचे शिंदे गटाचे आहे। यांना आमच्यापेक्षा कमी उमेदवार या ठिकाणी भेटलेले आहेत। आणि तुम्हाला सांगतो की मी गवाही देतो की आज जे नांदेड शहरामध्ये आणि विशेष करून नांदेड प्रभागमध्ये शिवाजीनगर प्रभागात या ठिकाणी ज्या प्रकारे लोकांचा जोश आहे, लोकांचा सहभाग आहे, हे बघून आम्हाला या ठिकाणी असं वाटत आहे की येणाऱ्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा महापौर ह्या नांदेड शहरामध्ये होणार म्हणजे होणार, ही आज त्या ठिकाणी परिस्थिती आहे। आणि आम्ही सर्व 4 उमेदवार या ठिकाणी सक्षम आहोत। आम्ही या 4ही उमेदवार आम्ही पॅनलला मत मागणार आहोत। आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी 4घांनाही पॅनलला मतदान करायचं आहे, पॅनलला सोबत घेऊन चालायचं आहे, एका कोणाला सोबत घ्यायचं नाही। सर्व 4ही कार्यकर्त्यांनी माझं आव्हान आहे, 4ही लोकांना 4ही पॅनलला आपल्याला मतदान करायचं। नारळ माननीय बालाजी कल्याणकर साहेब यांच्या हस्ते गोरक्षण हनुमान मंदिरमध्ये करण्यात आलेलं आहे। तर आमचं म्हणणं एवढं आहे की आमचं रॅली नव्हती तर नारळ फोडासाठी आले असताना राजेश चव्हाण, मी, दुष्यंत भाऊ आणि व्यंकट मुजराज तिथं लोकांना माहीत झाले की बाबा त्यांचा नारळ फोडायचं सगळे लोक जमा झाले। तर सगळ्या जनताला आम्हाला एवढी विनंती करायची की आम्ही कार्यकर्ते आहोत छोटे, सगळ्यांना विनंती आहे की कार्यकर्त्यांना एकदा संधी द्या आणि तुमचे कामं करतो आम्ही करते। अर्ध्या रात्री तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही यायला तयार आहोत, आम्ही बरोबरची माणसं आहोत। तुम्ही कधी बघा संध्याकाळी 4-12 वाजता 11 वाजता शिवाजीनगरवर, दिवसा कधी बघा कोणत्या गाड्यावर भेटणारे माणसं आम्ही सगळ्याला एवढी विनंती आहे की आता इलेक्शन आहे, पैशाचा वापर होते हे कोणी करतात, आमच्या पैसे तेवढं काही नाही, तुम्ही लोकांचे कार्यकर्ते आहोत एवढं बघून आम्हाला मतदान करा। जिल्हा प्रमुख आहे आदरणीय शिंदे साहेब, बालाजी कल्याणकर साहेब आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे। माझी पण महिलामध्ये उभं आहे आणि एस सी कॅन्डिडेटमध्ये भूषण सोनाळे आणि ओपन कॅन्डिडेट ओबीसी महिलामध्ये आरोग्याची मुलगी आणि मेन म्हणजे आपल्या प्रभागात सर्वात जास्त काम केलेले बालाजी कल्याणकर आणि या प्रभागामध्ये साहेबांनी जोर दिला आणि खूप सारे त्याकरता आमच्यासोबत सगळी जनता आहे आणि 100% आमची 4 ठिकाणी आणि ह्यांना इथली जी जनता आहे त्यांना निवडून देणार। उत्तरचे सन्माननीय आमदार जे विकास मूर्ती आणि लोक म्हणून ज्यांना ओळखतात, नांदेड शहरामध्ये आपण 2 टप्प्यापासून पाहतो की नांदेड शहराचा चेहरा मुद्दा बदलण्याचे काम सन्माननीय नगरचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी आणि आज शिंदे साहेबांच्या या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे त्याच्यामध्ये आम्ही 4ही उमेदवार, त्यात आमचे ओपनचे व्यंकट मुजराज जे ज्यांना 4 पिढ्यांपासूनचा वारसा आहे, म्हणजे प्रभागामध्ये काम कशा पद्धतीने करावं, ज्यांना पूर्ण आयुष्य फक्त आपल्या लोकांच्या जनतेसाठी घातलेलं आहे, असा एक काम करणारा उमेदवार आज आमच्यामध्ये आमचे मित्र, आमचे मोठे बंधू व्यंकटांना मुजराज आहेत। गोरगरीब जनतेमध्ये 24 तास अविरतपणे काम करणारा एक सामान्य माणूस आमचा फारुखभाई, जे अडीअडचणीला सुखदुःखात बहुताला याला वेळेवर हजर राहतो, असा एक फारुखभाई आहे। त्यांची मुलगी ओबीसीमधून आमच्याकडे आहे। आमचे दुसरे ओपन लेडीजमध्ये जे उमेदवार आहेत, महानगरपालिकेवर सहाय्यक आयुक्त म्हणून ज्यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलेलं आहे, त्यांची पत्नी आमच्या वहिनी आज आमच्यामध्ये उमेदवार आहे। SCमध्ये मी स्वतः उमेदवार आहे। मागच्या वेळेस मी 5 वर्ष या विभागाचा या एरियाचा मी नगरसेवक म्हणून माझं चांगलं काम आहे आणि काम करणारा माणूस आहे, काम 24 तास आम्ही करणारे आहेत। आणि या जनशक्तीच्या म्हणजे धनशक्तीच्या विरोधामध्ये एक जनशक्तीचं पॅनल आहे आणि आज नांदेड शहरातलं पाहायला गेलं तर सगळ्यात निष्क्रिय पॅनल म्हणून
आपण आमच्या विरोधातलं पॅनल आहे. फक्त जनशक्तीचा वापर म्हणजे जनशक्तीच्या पुढे फक्त जनशक्तीचा वापर करण्याचा हे प्रयत्न करतो. पैशाशिवाय दुसरं बोलणार आहे काम. कारण यांना माहीत आहे की हे 8 दिवस फक्त आम्ही पैसे वाटायचे आणि बाकी नंतर 5 वर्ष कधी तोंड दाखवायचं नाही. आणि हे स्वतः तुम्हाला मी आज तुमच्या चॅनलला मी सांगतो, हे निवडून आले ना नंतर पुढच्या 5 वर्षानंतरच तुम्हाला हे 4 दिवसात दिसतील. असे लोक आहेत. पण जनता ही आज आता ओळखून आलेली आहे. आज लोक एवढे बेवकूफ नाहीत. लोकांना माहिती आहे रोडवर कोण राहतं, काम कोण करतं, कामासाठी कोण जातं. लोकांना काय लोकांचे सामान्य प्रश्न असतात. लोकांच्या सुखदुःखामध्ये जायचं, रोड नाली पाणी बघायचं. आम्ही काय कारमध्ये उतरत नाही, गाडीचा काचे खाली न करणारे काही लोक आहेत. असा नगरसेवक आमच्यातला नाही. 24 तास तुमच्यामध्ये या जनतेमध्ये राहणार आहे आणि 100% यावेळेस शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, आमदार कल्याणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं हे 4 जणांचे जे पॅनल आहे ते पॅनल 100% नांदेड शहरातले सगळ्यात जास्त मतांनी निवडून येईल याची ग्वाही कारण ही जनता आहे. आज कल्याणकर साहेबांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडायला आम्ही आलो होतो. आम्ही कोणालाही सांगितलं नसताना फक्त कार्यकर्त्यांची जमा इथं कार्यकर्ते झालेले आहेत. आम्ही फक्त शुभारंभ करून आम्ही 4 लोक जाणार होतो. पण कार्यकर्त्यांना इथं न सांगता जेवढे कार्यकर्ते आलेले आहेत, समोरच्या पक्षाकडे कार्यकर्ते नाही म्हणजे निष्क्रिय उमेदवार आहे ते. आणि 100% या मायबाप जनतेचा, सामान्य कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% निवडून येऊ अशी मला म्हणजे ग्वाही आहे.